नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण झोपलेले असतात. आता वल्लरीसुद्धा झोपलेली असते आणि अचानकच तिच्या कानावरती पैंजणाचा आवाज पडायला लागतो. त्या थोडीशी अस्वस्थ होते आणि तिला झोपेतच लालीचा चेहरा दिसायला लागतो. तेव्हा वल्लरी आता घाबरून दचकून पटकन उठते आणि इकडे तिकडे बघायला लागते. तर तिला लालीचा आवाज यायला लागतो. लाली तिला म्हणत असते की आई. तेव्हा लालीचा आवाज ऐकून वल्लरी पटकन जाऊन दरवाजा उघडते तर लाली समोर उभी असते. आता लालीला बघून वल्लरी आश्चर्याने विचारते की लाली, अगं तू इथे कशी काय आलीस आणि काल कुठे गायब झाली होतीस अचानक? तुला घरी ये म्हणाले होते ना मी. अगं तुझी बाहुली सापडली मला, पण तू गायब होतीस. लाली मात्र खूपच रडत असते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की काय झालंय, तुला काही खायला देऊ का? आतमध्ये ये ना. यावर लाली रडत म्हणते की नाही आई, मला तुझ्या कुशीत झोपायचं आहे. असं म्हणून ती वल्लरीला पटकन मिठी मारते. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे बापरे, तुला झोप आली आहे का? हरकत नाही, मी तुला थोपटते आ. आणि ती स्वतःशीच म्हणते की या बिचारीला लवकरात लवकर तिच्या आईपर्यंत पोहोचवायला हवं. आईपासून दुरावले याचा खूपच धसका घेतलाय बहुतेक. असं म्हणून ती लालीला घेऊन आतमध्ये येते आणि आता तिथेच प्रेरणा आणि तेजा झोपलेल्या असतात. तेव्हा वल्लरी प्रेरणाकडे बघत म्हणते की इथे नको झोपवायला, प्रेरणाताईंना उगाच त्रास होईल. आणि ती लालीला घेऊन आता वरती बेडवरती जाऊन बसते आणि म्हणते की ये झोप इथे. तेव्हा लाली जाऊन वल्लरीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते. तर वल्लरी आता तिला थोपटवायला लागते. आता लालीला झोपवत असतानाच वल्लरीला स्वतःला झोप येते आणि ती तिथेच झोपून जाते. लाली मात्र जागीच असते आणि ती वल्लरीला झोपलेलं बघून परत खूप रडायला लागते आणि रडत म्हणते की आई शोध ना मला. आता तितक्यात वल्लरी डोळे उघडते आणि आता म्हणजे तिच्या अंगामध्ये लालीची आई शिरले असं दाखवलंय. आणि ती लालीकडे बघत लालीला म्हणते की लाली झोप येत नाही आहे का बाळा तुले? तुझ्यासाठी अंगाई गाते मी. तेव्हा लाली लगेच आता वल्लरीच्या मांडीवरती झोपते. तेव्हा वल्लरी खूप विचित्र आणि भयंकर आवाजात लालीसाठी अंगाई गायला लागते आणि ती म्हणत असते की लाली माझी शहाणी, जणू चांदीचं तुकडं. असं काहीतरी वल्लरी एकसारखं विचित्र आवाजात म्हणत असते आणि लालीला झोपवत असते. तर इकडे बाहेरसुद्धा खूपच भयंकर असं वातावरण झालेलं असतं. तर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की वल्लरी झोपलेली असते. तेव्हा आता प्रेरणा तिला उठवायला लागते आणि म्हणते की वल्लरी अगं उठ, किती वाजले जरा बघ, आणि तू इथे कशी काय बेडवर आलीस गं? काल रात्री तर आपण खाली झोपलो होतो ना. तेव्हा प्रेरणाच्या आवाजाने आता वल्लरीला जाग येते. तेव्हा वल्लरी उठते आणि लाली तिच्या जवळ नाही आहे हे बघून ती सगळीकडे लालीला शोधायला लागते. तेव्हा हे बघून प्रेरणा खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागते. तर आता वल्लरी तेजाला सुद्धा विचारते की तेजाताई, अहो लालीला पाहिलं का हो तुम्ही? लाली कुठे गेले? तेव्हा हे बघून तेजा हसायला लागते आणि म्हणते की नक्की उठली आहेस ना तू झोपेतून नीट, की अजून स्वप्नातच आहेस? यावर आता प्रेरणासुद्धा म्हणते की कोण लाली? कुणी मुलगी नाही आहे इथे अगं. तेव्हा वल्लरी म्हणते की लाली नावाची मुलगी आहे आणि लालीला घेऊन आली होती मी इथे. तेव्हा आता तेजासुद्धा आश्चर्याने म्हणते की अगं कोण मुलगी आणि काय बोलतेस? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो लाली नावाची मुलगी. यावर प्रेरणा म्हणते की वल्लरी अगं अशी अचानक कोणतीही मुलगी इथे आपल्याकडे कशी येईल? तेव्हा वल्लरी म्हणते की मी सांगते ना तुम्हाला, आम्ही जेव्हा गावी गेलो होतो ना अकोल्याला लग्नासाठी, तेव्हा वाटेत परत येताना आमची गाडी बंद पडली आणि त्या गाडीत लपून ही मुलगी आमच्यासोबत इथंपर्यंत आली आहे आणि तिचंच नाव लाली आहे. तेव्हा हे ऐकून त्याच्या आश्चर्याने म्हणते की काय लपून गाडीत? यावर वल्लरी म्हणते की हो ना, मी तेच सांगते की आपल्या घराबाहेर रडत बसली होती म्हणून मी तिला आतमध्ये घेऊन आले. आईची खूप आठवण येत असणार आहे म्हणून मी तिला थोपटवत होते. कुशीत घेऊन झोपले पण पुन्हा गायब झाली. ती कुठे जाते सारखी सारखी कळतच नाही आहे. असं म्हणून वल्लरी खूप हायपर झालेली असते आणि परत ती लालीला इकडे तिकडे शोधायला लागते आणि म्हणते की लाली. आता वल्लरीचं हे असं वागणं बघून तेजा आणि प्रेरणा खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. तर वल्लरी इकडे लगातार आता लालीला आवाज देत असते. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी एक मिनिट, कुशीत? अगं मी सकाळी 5:30 वाजता उठली होती पाणी प्यायला आणि मी तेव्हा बघितलं तर तिथे कोणीही नव्हतं, तू एकटी झोपली होतीस. यावर वल्लरी म्हणते की अहो हे कसं शक्य आहे? लाली आहे, लाली नावाची मुलगी होती इथे. तितक्यात तेजाला हर्षितचा फोन येतो. तेव्हा तेजा फोनवरती बोलण्यासाठी तिथून निघून जाते. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणायला लागते की वल्लरी अगं मला तेजाचं पटतंय गं, तुला ना भास झाला असणार आहे किंवा स्वप्न पाहिलं असशील तू आणि त्यातच असेल लाली नावाची एखादी मुलगी. तेच खरं आहे असं तुला वाटत असेल, कारण सिंपल आहे ना, लाली नावाची कुणीतरी मुलगी आपल्या घरात आली असती तर आम्हा दोघींनाही दिसली असती ना. तेव्हा वल्लरी आता इकडे तिकडे परत लालीला शोधायला लागते आणि म्हणते की अहो भास नाही झाला मला, लाली नावाची मुलगी आहे. आणि ती मोठ्याने लालीला आवाज द्यायला लागते. तेव्हा आता वल्लरी लालीला असा आवाज देते हे बघून प्रेरणा खूप टेन्शन
किचनमध्ये येते आणि वल्लरीजवळ जाऊन तिच्या हाताला पकडून म्हणते की वल्लरी हे बघ. तेव्हा वल्लरी आता पटकन पाठी वळून बघते आणि प्रेरणाकडे खूप मोठे डोळे करून तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरीचं हे असं भयंकर रूप बघून प्रेरणा खूप घाबरून जाते. तर वल्लरी आता खूप विचित्र नजरेने प्रेरणाकडे बघत असते. आता म्हणजे खूपच भयंकर असं दाखवलं की वल्लरीचे केस असे उडत असतात आणि वल्लरी इकडे तिकडे बघत असते आणि सगळ्या लाईट अशा बंद चालू व्हायला लागतात. हे बघून आता प्रेरणाचा भीतीने थरकाप उडायला लागतो आणि ती खूप घाबरून वल्लरीकडे बघायला लागते. तेव्हा वल्लरी आता भयंकर आवाजात प्रेरणाला म्हणायला लागते की ए बये, लाली नावाची मुलगी हाय, भास नाही झाला मले. तेव्हा प्रेरणा खूप जोरात ओरडते की वल्लरी. तेव्हा आता वल्लरी पटकन आता भानावरती येते. तर प्रेरणाचा असा किंचाळलेला आवाज ऐकून तेजा तिकडून बाहेरून धावतच आतमध्ये येते आणि विचारायला लागते की काय झालं. तेव्हा वल्लरी म्हणते की कुठे काय, काही नाही झालं, मी जरा फ्रेश होऊन येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर वल्लरी आता तिथून निघून गेलेली असते. इकडे मात्र प्रेरणा अजूनही खूप घाबरलेली असते आणि खूपच थरथर कापत असते. तर तेजा आता प्रेरणाला म्हणते की काय झालं आणि इतक्या जोरात का किंचाळीस, घाबरली ना मी. तर प्रेरणाला मात्र काही कळत नसतं आणि ती चांगलीच घाबरून गेलेली असते आणि ती स्वामींचं नाव घ्यायला लागते. तर दुसरीकडे इंदुताई देवपूजा करत असतात. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा इंदुताई जाऊन दरवाजा उघडतात. तेव्हा मनोज आलेला असतो. तेव्हा इंदुताई खुश होऊन म्हणतात की आलास मान्या, ये. आणि ते आता मनोजला पाणी वगैरे देतात. तेव्हा मनोज इकडे तिकडे बघत विचारायला लागतो की वल्लरी अजून उठली नाही का. तेव्हा इंदुताई मनोजला म्हणतात की अरे मान्या, ती घरात कुठे आहे. तेव्हा मनोज खूप टेन्शनमध्ये येतो आणि विचारायला लागतो की काय. तेव्हा इंदुताई सांगतात की अरे रात्रभर तर ती तेजाच्या घरी झोपायला गेली होती ना, आली नाही आहे ती अजून घरी. तेव्हा मनोज आता हे ऐकताच धावतच तेजाच्या घराकडे जायला निघतो. तर मनोजला असं धावत गेलेलं बघून इंदुताईसुद्धा घाबरून त्याच्या पाठीपाठी जातात. आता वल्लरी घराकडे येत असते तेव्हा मनोज धावतच वल्लरीसमोर येतो आणि तिला म्हणतो की वल्लू. तर इंदुताईसुद्धा आता मनोजच्या पाठी आलेल्या असतात आणि या दोघांनाही असं धावत पळत आलेलं बघून वल्लरी आश्चर्याने विचारायला लागते की काय झालं, तुम्ही पडला असता ना आणि सासूबाईसुद्धा पडल्या असत्या ना तुमच्यामुळे. तेव्हा मनोज यावर वल्लरीला म्हणतो की वल्लू तू ठीक आहेस ना. तेव्हा वल्लरी म्हणते की मला काय झालं आहे, मी ठीकच आहे. आणि आता इंदुताईंना विचारते की काय झालं आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की मला काय माहिती काय झालं आहे ते, तू तर भनाटली होतीसच, पण तुझ्या नादी लागून हा मण्यासुद्धा भनाटला आहे. जरा बायको नजरेसमोर दिसली नाही तर वेड लागल्यासारखं पळत सुटला. तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणतो की आई तू जरा शांत बसतेस का. तेव्हा हे ऐकून इंदुताई खूप चिडतात आणि म्हणतात की अजून मला शांत बसवा, स्वतः येड्यासारखं वागायचं आणि अजून मला शांत बसवायचं. आणि म्हणतात की आपल्या घरात ना हे नवीन काय सुरू झालं आहे ना ते मलाच कळत नाही, असं म्हणून ते आता बडबड करतच तिथून निघून जातात. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू तू ठीक आहेस ना. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मी ठीक आहे. आता इंदुताई इकडे बडबड करत घरात आलेले असतात. तर मनोज आणि वल्लरीसुद्धा आता घरात यायला लागतात. आता वल्लरी दरवाजापाशी येताच ती आतमध्ये पाऊल टाकताना त्या नारळामुळे आणि त्या धाग्यामुळे तिचा पाय तिथेच थांबतो आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि खूप भयंकर असा चेहरा करायला लागते आणि पुन्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करायला लागते. मात्र आतमध्ये तिला काही प्रवेश करता येत नाही. तेव्हा वल्लरी खूप चिडते, म्हणजे तिच्या आतली जी वाईट शक्ती असते तिला आतमध्ये प्रवेश करता येत नाही म्हणून तिला खूप राग आलेला असतो आणि ती रागातच इकडे तिकडे अशी बघायला लागते. तेव्हा हे बघून मनोज आता वल्लरीला विचारतो की काय झालं वल्लू, अशी का थांबली आहेस. आणि त्याला आता अण्णाचं बोलणं आठवतं की अण्णाने त्याला सांगितलं होतं की हा नारळ आणि हा धागा आपलं काम करणार आहे, पण काही झालं ना तरी हा धागा तुटता कामा नये. तर इकडे वल्लरीला आतमध्ये जाता येत नाही म्हणून तिला खूप राग येत असतो आणि ती खूप रागात अशी इकडे तिकडे बघत असते. तेव्हा आता मनोज जोरात वल्लरीला मोठ्याने आवाज देतो. तेव्हा वल्लरी आता पटकन भानावर येते आणि मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज म्हणतो की आत चल. तेव्हा वल्लरी म्हणते की हो चला, असं म्हणून ती पटकन आता आतमध्ये येते. मनोज मात्र खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतो. तर दुसरीकडे प्रेरणा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते. तर हर्षित आणि अजितसुद्धा आता घरी आलेले असतात आणि ते दोघेही काल जो त्यांनी मूवी बघितलेला असतो त्याबद्दलच चर्चा करत असतात. तर इकडे प्रेरणा मात्र अजूनही वल्लरीचे ते भयंकर रूप बघून म्हणजे त्याच धक्क्यात असते. आता अजित तेजा आणि प्रेरणाला म्हणतो की बरं झालं तेजा आणि प्रेरणा तुम्ही दोघीही नाही आला ते. तेव्हा तेजासुद्धा आता या दोघांसोबत मूवीविषयी चर्चा करायला लागते. तर प्रेरणाचं मात्र या तिघांच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष नसतं आणि ती खूपच घाबरलेली असते. तितक्यात आता हे तिघेही प्रेरणाजवळ येतात. तेव्हा तेजा प्रेरणाच्या खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा प्रेरणा आता खूप घाबरून दचकते आणि बघायला लागते. तेव्हा हे बघून तेजा तिला आश्चर्याने म्हणते की अगं इतकं दचकायला काय झालं, ठीक आहेस ना तू. तेव्हा अजितसुद्धा विचारायला लागतो की प्रेरणा काय होते, बरं वाटत नाही आहे का तुला. तेव्हा प्रेरणा पटकन आता अजितला घाबरून मिठी मारते.
तेव्हा हे बघून तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि विचारायला लागते की प्रेरणा काय झालं आहे. तेव्हा हर्षित तेजाला समजावत म्हणतो की अगं ती प्रेग्नेंट आहे ना, तर मूड स्विंग होत असेल. प्रेरणा मात्र इकडे खूपच घाबरलेली असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरीसुद्धा स्वयंपाक करत असते आणि मनोज तिथेच पाठीमागे आता चहा पीत बसलेला असतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की अहो मला आज पण लाली दिसली परत. आणि ती त्याला म्हणते की तुम्हाला सांगू का, इतकी लबाड मुलगी आहे नाही, जरा दिसली नाही ना की लगेच गायब होते. तेव्हा मनोज वल्लरीकडे बघायला लागतो. यावर वल्लरी म्हणते की पुढच्या वेळेस दिसली ना तर हिला बांधूनच ठेवणार आहे मी. काय सांगू आता तुम्हाला, सारखं आपलं मला खोट्यात पाडतंय. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की अगं वल्लू, तुझ्याशिवाय आम्हाला कोणालाच दिसत नाही ती, म्हणजे खोटं नाही बोलत आहे मी. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच तर सांगते ना मी, तुम्ही येताय अशी चाहूल लागली ना की लगेच ती गायब होते. काय करायचं आता हिचं, सारखं आपलं खोट्यात पाडत असते मला तर. यानंतर इकडे इंदूताई आता पूजेला खूप उशीर झाले असं म्हणून दरवाजाजवळ येऊन आता बडबड करत अशा आरती अगरबत्ती वगैरे अशा लावत असतात. तर इकडे वल्लरी मनोजला म्हणत असते की आपण ना बाहेर जाऊन तिला घेऊनच येऊया, कारण थंडी खूप वाढली आहे ना, बिचारी सतत बाहेर असते, की तिला इतकं बाहेर आवडतं काय माहिती. यावर आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू अगं तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की काय करताय तुम्ही, लहान मुलगी आहो ती, आणि आपण तिची काळजी नाही घ्यायची तर कोण घेणार आहे, आपण स्वेटर पण घेऊन येऊया तिच्यासाठी छोटासा. तर इकडे इंदूताई आता दरवाजाला अगरबत्ती लावतच असतात. तितक्या तिथे असणारी एक चप्पल अशी सरकत इंदूताईंच्या पायापाशी येते आणि इंदूताईचा त्याच्यावरती पाय पडतो आणि त्या अगरबत्ती लावत असतानाच इंदूताईचा पाय त्या चप्पलवर पडल्यामुळे त्यांचा तोल जातो आणि तोल जसा जातो तसा तो जो दरवाजाला बांधलेला धागा असतो तोही त्यांच्या हातून काढला जातो. तेव्हा आता इंदूताईंच्या हातात तो धागा येतो. तेव्हा इंदूताई त्या धाग्याला असा गुंडाळतात आणि लांब फेकून देतात. आता तो धागा दरवाजातून निघून पडताच इकडे वल्लरीच्या अंगामध्ये ती वाईट शक्ती लगेचच प्रवेश करते आणि वल्लरीचा पूर्ण चेहरा मोहरा बदलतो. आणि आता घरात प्रवेश करता आल्यामुळे वल्लरी खूपच खुश झालेली असते. म्हणजे तिच्या अंगातली जी वाईट शक्ती असते ती खूप खुश होते आणि हसायला लागते. म्हणजे असं आता वल्लरी एकदम असं विचित्र हावभाव करत असते आणि एकदम असं दुपट बांधते आणि रागातच इकडे तिकडे बघायला लागते. आता समोरच वल्लरीने जे स्वयंपाक बनवलेला असतो तो स्वयंपाक बघून वल्लरी त्याचा स्मेल घ्यायला लागते आणि विचित्र पद्धतीने तो चाखून बघायला लागते. तर दुसरीकडे प्रेरणा अजूनही खूप घाबरलेली असते आणि तिला सतत वल्लरीचं ते भयंकर रूप आठवत असतं, म्हणजे डोळ्यासमोर येत असतं. तेव्हा तिथे तेजा येते आणि प्रेरणाला असं इतकं टेन्शनमध्ये बघून विचारायला लागते की प्रेरणा अगं कुठे लक्ष आहे तुझं. तेव्हा आता प्रेरणा मनातच म्हणते की काय सांगू हिला की काय झालं ते, वल्लरीच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडतंय, आणि म्हणते की नाही नको, जोपर्यंत माझी खात्री होत नाही आहे ना की खरं खोटं काय आहे ते मला कळत नाही आहे ना, तोपर्यंत तेजाला सांगून तिला टेन्शन देण्यात काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा प्रेरणाला असं शांत बसलेलं बघून तेजा परत तिला विचारायला लागते की अगं बोल ना काय झालं आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही गं, तुला आत्ता नाही कळणार, तू प्रेग्नेंट होशील ना तेव्हा तुला कळेल की असं होतं कधी कधी. तेव्हा तेजा म्हणते की एक काम कर ना, तू आराम कर, बाकीचं स्वयंपाक मी करते, तसंही आज माझं काम झालंय. तर दुसरीकडे वल्लरी तिने बनवलेल्या भाजीमध्ये भरभरून असं तिखट घालायला लागते आणि अजून भयंकर हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की वल्लरी खाली जमिनीवरती बसून भाजीमध्ये अशी भाकरी विक्री चुरून मस्त अशी कुस्करून खात असते आणि ती खूपच हावऱ्यासारखं विचित्र पद्धतीने खात असते आणि हे बघून मनोज खूप घाबरून तिच्याकडे बघत असतो. तर इंदूताईसुद्धा घाबरून वल्लरीकडे बघत असतात. आता मनोजला आठवतं की प्रेरणा त्याला म्हणत असते की तुम्हाला पण वल्लरीचं काहीतरी विचित्र अनुभव आला आहे असं वाटतंय मला, आणि हे सगळं आठवून मनोज खूप घाबरलेला असतो आणि तो खूप शॉक होऊन वल्लरीकडे बघत असतो आणि तो आता हळूहळू वल्लरीजवळ जाऊन तिला म्हणतो की वल्लरी. तेव्हा वल्लरी आता रागात मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की कोण वल्लरी. तर यानंतर मनोज आता प्रेरणाला सांगत असतो की ती ना सतत अशा कुठल्या तरी एखाद्या लहान मुलीबद्दल बोलत असते. यावर प्रेरणा म्हणते की लाली नाव आहे का तिचं. तेव्हा हे ऐकून मनोजसुद्धा आता खूपच टेन्शनमध्ये येतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरीला ना बाहेरची बाधा झाली आहे. तर यानंतर वल्लरी आता तिच्या खोलीमध्ये लालीशी बोलत असते. तर इंदूताई तिला बाहेरून चोरून दरवाजातून बघत असतात. आता वल्लरी लालीला म्हणते की तुला लपंडाव खेळायला खूप आवडतो का गं, तुझे आई वडील कुठे असतात. आणि वल्लरी हे असं कोणाशी तरी बोलते हे बघून इंदूताई खूपच घाबरलेल्या असतात, कारण त्यांना लाली दिसत नसते. तेव्हाच आता वल्लरी त्यांच्या जवळ येते आणि इंदूताईंना म्हणते की मी आलेच तिच्यासाठी जेवण घेऊन. तेव्हा हे बघून तर इंदूताई खूप घाबरतात आणि थरथरायला लागतात आणि देवाचं नाव घ्यायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच
तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.